अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. आज स्वामी म्हणतात, आजचा दिवस तुला एक नवीन संधी घेऊन भेटला आहे. कालच्या चुका, अपूर्ण इच्छा आणि मनातील खंत यांना आजच्या पावलाचे ओझे होऊ देऊ नकोस. प्रत्येक सूर्योदय सांगतो की निसर्गालाही नव्याने फुलण्यावर विश्वास आहे. मग तू स्वतःवरचा विश्वास का गमवावा? तुझ्या अंतःकरणात अपार शक्ती दडलेली आहे. ती शक्ती जागी होते जेव्हा तू सत्याचा आधार घेतोस, प्रामाणिक परिश्रम करतोस आणि इतरांच्या आनंदात स्वतःचा आनंद शोधतोस. यशाचा मार्ग नेहमी सरळ नसतो. त्यात वळणे, चढउतार आणि प्रतीक्षेचे क्षण असतात. पण जो मनुष्य धैर्याने पुढे चालत राहतो त्याला प्रत्येक अडथळा नवा धडा घेऊन जातो. स्वतःची तुलना इतरांशी करू नकोस. प्रत्येक फुलाचा बहरण्यात ऋतू वेगळा असतो. तुझ्या जीवनातही योग्य वेळ येईल. आज तुझ्या हातात जे आहे त्याचा सर्वोत्तम उपभोग कर. प्रेमाने बोल, कृतज्ञतेने जग आणि जिथे शक्य असेल तिथे मदतीचा हात पुढे कर. अशी कर्मेच तुझ्या जीवनाला खरा अर्थ देतील. जेव्हा मन थकेल तेव्हा काही क्षण बस, खोल श्वास घे. स्वतःला आठवण करून दे की तू एकटा नाहीस. तुझ्या सदसंकल्पाची, तुझ्या प्रयत्नाची आणि तुझ्या चांगुलपणाची शक्ती तुझ्या सोबत आहे. भीतीला नव्हे तर आशाला स्थान दे. शंकेला नव्हे तर प्रयत्नाला महत्त्व दे. तुझं उद्याचा सुंदर दिवस आजच्या सजग कृतीमधून जन्म घेतात. म्हणून उठ, हस आणि पुन्हा एकदा तुझ्या ध्येयाकडे आत्मविश्वासाने पाऊल टाक. तुझ्या अंतःकरणातील प्रकाश जग. तोच तुला मार्ग दाखवेल आणि इतरांच्या जीवनातही उजेड पसरवेल. तुझा प्रत्येक दिवस अर्थपूर्ण, प्रेममय आणि प्रेरणादायी हो. तू ज्या स्वप्नांसाठी परिश्रम करतो आहेस त्याची बीजे आधीच रुजलेली आहेत. त्यांना वेळ, श्रम आणि विश्वासाचे पाणी देत राहा. योग्य क्षणी त्याला बहर तुला दिसेल. तोपर्यंत प्रवासाचा आनंद घे, कारण प्रत्येक पाऊल तुला तुझ्या सर्वोत्तम रूपाजवळ घेऊन जातं आहे. आत्मविश्वासाने पुढे तू चालत राहा. तुझ्यातील प्रकाश जगाला उजळवण्याची क्षमता देते.